नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी सचिन पवार तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या हक्काचे विश्वसनीय मराठी माहिती चॅनल शासन मराठीवर। सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्ही पाहू शकता लाडक्या बहिणींनो, आपल्याला मेसेज आलेला आहे। आज दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून मकर संक्रांतीनिमित्त सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर ही रक्कम लवकरच जमा करण्यात येणार आहे। या लाडक्या बहिणींना आज दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार नाही, त्यांना 2 ते 3 दिवसामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही। बऱ्याच लाडक्या बहिणींचे प्रश्न होते की डिसेंबर महिन्याचा हप्ता व जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्रित मिळणार का? व्यवस्थित माहिती समजून घ्या लाडक्या बहिणींनो। बऱ्याच न्यूज चॅनलद्वारे अफवा पसरवण्यात येत होते की डिसेंबर महिन्याचा हप्ता व जानेवारी महिन्याचा हप्ता असे मिळून एकत्रित 3000 रुपये मिळणार आहेत, परंतु व्यवस्थित माहिती समजून घ्या। राज्य सरकारच्या माध्यमातून फक्त डिसेंबर महिन्याचा 1500 रुपये हप्ता जमा करण्यात आलेला आहे व येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। या आधी सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता फक्त 1500 रुपये जमा करण्यात आलेला होता। तुम्ही पाहू शकता लाडक्या बहिणींनो, हा मेसेज आपल्याला नोव्हेंबर महिन्याचा आहे। नोव्हेंबर महिन्याचे पैसे सुद्धा फक्त 1500 रुपये जमा करण्यात आलेले होते। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की फेक किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता व डिसेंबर महिन्याचा हप्ता या दोन्ही महिन्याचे हप्ते तुम्हाला मिळालेले आहेत। राज्य सरकारच्या माध्यमातून जानेवारी महिन्याच्या हप्त्या संदर्भात कोणतीही ऑफिशियल अपडेट आल्यानंतर लगेचच आपल्या चॅनलवर दिली जाईल, त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही। लाडक्या बहिणींनो, जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया लवकरच नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।